नमस्कार, मी सचिन गवळी, सत्य साक्षीदार न्यूज चॅनल संपादक. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026 अंतर्गत जनतेचा आशीर्वाद या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत. आम्ही आलो आहोत प्रभाग क्रमांक 11 मध्ये अपक्ष उमेदवार पूनम बोराडे यांची मुलाखत घेण्यासाठी. मॅडम, आपला परिचय द्या. नमस्कार, माझे नाव पूनम महेश कुमार बोराडे. मी प्रभाग क्रमांक 11 ब मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. तर अपक्ष उमेदवार म्हणून मला निवडणूक लढवायची जिद्द ही माझ्या आईकडून मिळाली. माझ्या आईचे नाव अरुणा सूर्यकांत जाधव. तिने खूप कष्टातून रिक्षा चालवून मला मोठं केलं, वाढवलं. त्याचंच काहीतरी फळ म्हणून समाजासाठीही मी देणं लागते, यासाठी मी अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहे. माझं निवडणूक चिन्ह आहे नारळ. तर सर्वांना विनंती आहे की नारळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावं. अपक्ष म्हणूनच का निवडणूक लढवत आहात? कोणत्याही पक्षात जाऊन निवडणूक लढवण्यापेक्षा अपक्ष म्हणून आपल्या समाजाचा, आपल्या भागाचा विकास करावा हे माझ्या ध्यानीमनी होतं. त्यामुळे अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवत आहे. निवडून आल्यानंतर प्रथमतः कोणते काम कराल? निवडून आल्यानंतर प्रथमतः मी माझ्या भागाचा कचरा व्यवस्थापन आणि ज्या घाणेरड्या गटारी आहेत त्या, आणि माझ्या भागातल्या माता भगिनींसाठी एकही स्वच्छतागृह उपलब्ध नाहीये. भागातल्या म्हणण्यापेक्षा इचलकरंजीत कुठेही महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीच आहे. त्याचं पहिल्यांदा काम मी माझ्या माता भगिनींसाठी करून देणार हे आश्वासन देते. काम करण्याची पद्धत सांगू शकाल? काम करण्याची पद्धत म्हटलं तर आतापर्यंत ज्या ज्या माणसांना जमलं नाही ते काम करून घ्यायची पद्धत माझी वेगळी आहे. निवडून आल्यानंतर प्रथमतः मी माझं स्वतःचं असं कार्यालय ओपन करून ज्या ज्या माता भगिनींचं काहीतरी समस्या आहेत, काय प्रॉब्लेम आहेत, कुणाचे काही भांडण तंटे आहेत, त्यांना परस्पर स्वतः जाऊन भेटून त्यांच्या ज्या सगळ्या माहिती आहेत सगळ्या लिहून घेऊन त्यांचं सगळं काम तत्परतेने करण्याचं मी आश्वासन देते. जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे का? हो, तर 100% जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. कारण मी जेव्हा जेव्हा जिथं जिथं ज्यांच्या गाठीभेटी घ्यायला प्रचारासंदर्भात गेलेली आहे, तर माझ्या वयस्कर मावशी असू देत, ताई असू देत, वहिनी असू देत, सर्वांनी शाबासकीची थाप माझ्या पाठीशी ठेवून असं मला आश्वासन दिलं की ताई, तूच निवडून येणार, टेन्शन घेऊ नकोस, बिंदास राहा, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. सत्य साक्षीदार या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेला तुम्ही काय संदेश द्याल? जनतेला मी इतकंच सांगेन की तरुण शिकलेल्या नेतृत्वाची आपल्या भागाला गरज आहे. आणि त्या भागाला आपल्या जे आतापर्यंत मिळालेलं नाही, जे काम आतापर्यंत कुठल्याही नेत्यांनी केलेलं नाही, ते काम मी 100% तुमचं करून देण्याची, तुमचं सगळं जे काही असेल काम ते 100% करून देण्याची शपथ मी या चॅनलच्या मार्फत घेत आहे. आणि सर्व माता भगिनींनी मला निवडून द्यावं अशीच मी त्यांना कळकळीची विनंती करत आहे. तर प्रभाग क्रमांक 11 ब मधून अपक्ष उमेदवार मी पूनम महेश कुमार बोराडे. माझं चिन्ह आहे नारळ. 11 ब मध्ये 5 नंबरचं बटन दाबून सर्वांनी मला बहुमताने विजयी करावं अशीच मी त्यांना विनंती करत आहे. अरुणा सूर्यकांत जाधव मॅडम, आपण का बोलतो? 91 पासून मी रिक्षा चालवते. 16 वर्ष रिक्षाचा व्यवसाय केलाय. ही मुलगी माझी 6 महिन्याची होते त्यावेळेला माझे मिस्टर वारले. त्यावेळेपासून आम्ही कोणचीही कुणाची समस्या असू दे, मी जनहित फाउंडेशनचं वृद्धाश्रम चालवते. आज माझ्याकडे 15 लेडीज आहेत आणि असंही कुणाकडून 1 रुपये न घेता मी स्वतःच्या स्वखुशीनं आणि माझ्या ह्याच्यातून कष्टातून मी आज आश्रम चालवते. त्या माध्यमातून माझ्या मुलीला थोडं शिकवत गेले की समाजाचं काय काम असतं आणि आपण काय देणं लागतं हे तुम्ही शिका आणि त्याच्यासाठी तुम्ही कुठेतरी पुढं गेलं पाहिजे आणि इलेक्शन लढवलं पाहिजे. कुणाकडेही न अपक्ष करता, न कुणाकडे जाता तुम्ही अपक्ष उमेदवार राहावा आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं करून माझ्या मुलीला उभा केलेला आहे. तर माझ्या मुलीचं नारळ हा चिन्ह आहे. सर्व माता बहिणींनी, माझ्या बंधू बहिणींनी जसं मला साथ दिली 16-17 वर्ष, तसंच माझ्या मुलीला द्यावं आणि तुम्ही मोलाचं मतदान करून माझ्या मुलीचा विजय करावा हीच मी कळकळीची नम्र विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जाधव मॅडम, धन्यवाद बोराडे मॅडम. तुमच्या पुढील वाटचालीस आमच्या चॅनल करून थँक्यू सर. मला इथं बोलवलं आणि माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी तुमची शतशः आभारी आहे.